काय अपेक्षा आहे, कोणत्या विषयावर बोललं पाहिजे ते तुम्ही मला सांगितलं तर अधिक चांगलं हे सत्र होईल. माझ्यासाठी संख्या महत्त्वाची नाही सर, तुम्ही अजिबात तिथे वाटून न म्हणता की अरे एवढीच माणसं आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 10 जण जरी असली, अगदी 2 जण असली तरी त्या 2 पैकी एकाला जरी मी चांगलं ज्ञान माझ्याकडे जे आहे ते देऊ शकते तरी मी इथपर्यंत येण्याचा हेतू साध्य झाला असं मी म्हणेन. बरोबर. त्यामुळे इथे आहोत तर आपण चांगलं काहीतरी घेऊन जाऊ जे माझ्याकडे आहे. तुमच्याकडे जे चांगलं आहे ते तुम्ही मला देण्याचा प्रयत्न करा, ते नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करा. तर मला अपेक्षित आहे की कोणत्या विषयावर आपण बोलावं हे तुमच्याकडनं येऊ दे, तर मग मी सुरुवात करेन. कारण माझ्याकडे मी महिलांचे कायदे आहेत त्याच्यावर बोलू शकते, पालकत्व या विषयावर बोलू शकते, मुलांच्या आजच्या समस्या या विषयावर तुमच्याशी सुद्धा बोलू शकते, किंवा जर आत्ता होणारे सायबर क्राईम्स आहेत म्हणजे सायबर गुन्हे आहेत त्या विषयावर मी बोलू शकते. मुलं सांभाळता येत नाही आहेत सध्या परिस्थितीत, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आम्ही बघतोय त्या विषयावर तुम्ही मला सांगा कोणत्या विषयावर आपण गप्पा मारायच्या आहेत. कारण मी पुस्तकातलं काही सांगणार नाही, वेळ जर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते फक्त मी हायलाईट करेन कायद्याच्या बाजूच्या ते, बाकीचं आपण बोलणार आहोत जे अनुभवात येतं आपल्या ते तुमच्याही आणि माझ्या. सांग कोणत्या विषयावर बोलायचं. महिला संरक्षण या विषयावर. अजून अजून कोणता बोलूया. मुलांचे मुलांविषयी मुलांच्या समस्या जाणवतात तर त्याच्याविषयी आपण बोललं पाहिजे. पालक म्हणून आपली पालक काय असावी मुलांच्या बाबतीत त्याच्यावर आपण विषय तुमचाच. सध्या तरी थोडंसं फेसबुक सोशल मीडियाचा वापर जास्त होतो, त्याचा गैरवापर होतो आणि मुलांकडून काही बायकांकडून मोठ्या माणसांकडून पण कसं अतिवापर ते कसं टाळावं महिला संरक्षण हा विषय फार मोठा आहे, अगदी आपण दिवसभर बसलो तरी तो विषय संपणार नाही. पण आपण येते ऐकायला कुठे मी थोड्या वेळाने आणि तुमच्यापर्यंत येऊन बोलेन, काय मी स्वतः फार डॅशिंग आहे, पण असं असतानाही जेव्हा मला ऑफिसवरून निघताना ओरोसला मी डेली अपडाऊन करते, ओरोसवरून निघताना जेव्हा मी घरी जाते ना तेव्हा आकेरीचा घाट असेल किंवा मग हायवेला कोणी नसतं, कधी कधी 9 वाजतात कधी कधी 8 वाजतात, माझ्या मनात एक विचार येऊन जातो की अरे मी गाडीवरून जाते खरं आणि जाताना मग काय 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 करू. तर माझ्या हातात काही सोन्याचं आहे तर मी लपू का, माझं कुठे गळ्यात हेवी नाही ना घातलेलं, दागिने नाही येत नाही ते मी लपून स्वतःला रॅप करून जाऊ म्हणजे कव्हर करून जाऊ का जेणेकरून सुरक्षित असते. मग एक दुसरा विचार चटकन येऊन जातो की हे सगळं मी लपून तर ठेवू शकते पण मी एक स्त्री आहे कुठे लपून. कारण मी जेव्हा रस्त्यावरून जाते तेव्हा मला सगळ्यात जास्त भीती असते की माझ्या स्त्री असते. आता ही भीती कोणी निर्माण केली, एकतर आपण आणि दुसरं असा समाज जो स्त्रीकडे फक्त भोगवस्तू म्हणून पाहतो. मग ते आपल्या आजूबाजूचे पुरुषही असतील आणि स्त्रियाही असतील, नेहमी दोष आपण पुरुषांनाच दिला पाहिजे असं नाही. जेव्हा गर्भलिंग निदान परीक्षण प्रतिबंध कायद्यावर मी बोलते तेव्हा सगळ्यात जास्त FIR दाखल हा घरातल्या स्त्रीवर होतात. म्हणजे ती स्वतः स्त्री सोडली, तिला कायद्यात तरतूद नाही की तिला गुन्हेगार ठरवण्याचं, तिचं अबॉर्शन झाले मुलगी आहे म्हणून तिला दोषी धरलं जात नाही कायद्यात. तर कोण दोषी असतात, तिची सासू, तिची आई, तिची नणंद, तिची बहीण यांनी तिला कन्व्हिन्स केलेलं असतं की अरे नाही 3 मुली आहेत तर 4था मुलगाच झाला पाहिजे. मग ह्या घरातल्या अशा स्त्रियांपासून आपण संरक्षित आहोत का, सुरक्षित आहोत का? नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा आपले काही कार्यक्रम असतात किंवा आपण एकत्र हळदी-कुंकवाला जमतो, आपण एकत्र कुठच्यातरी कार्यक्रमात महिला जमतो तेव्हा महिलाच आपण एकमेकांच्या उण्या काढतो. कधी कधी बॉडी शेमिंग करतो, ती बघ कशी दिसते, ती बघ कशी जाड आहे, ती बघ कशी व्हॉटएव्हर काय तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आणि मला पण माहिती आहे की आपण काय काय बोलतो. मग त्या एका स्त्रीच्या नजरेत दुसरी स्त्री सुरक्षित आहे का? जेव्हा घरातले वयस्कर महिला असतात जे काही नियम आखून देतात घरातले ते सगळ्यात जास्त त्या घरातल्या बाईला असतात. म्हणजे आज इथे येताना सुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी करून आलात किंवा मी सुद्धा
पहिल्यांदा काही गोष्टी करून नाही, बरोबर. तो रोल आपल्याला हुकलेला नाही, तो रोल करूनच यायला लागतो. हे सगळं करत असताना ना प्रचंड आपण दुर्लक्ष करतो स्वतःकडे. म्हणजे स्त्री सुरक्षेच्या बाबतीत जेव्हा मी तिकडे वळेन तेव्हा सगळ्यात पहिलं म्हणेन की सगळ्यात पहिलं बाईने म्हणजे मनातनं स्ट्रॉंग असलं पाहिजे. तिच्या मनाची ताकद इतकी मजबूत असली पाहिजे ना की ती कोणीही तोडता कामा नये. दुसरं, तिच्या शरीराची ताकद इतकी असली पाहिजे की एक ठणकावून गेल्यानंतर समोरचा माणूस गारच झाला पाहिजे. नाही मारता येतं, तिच्या नजरेत अशी तलवार असली पाहिजे की समोरच्याने पुन्हा त्या नजरेने आपल्याला बघता कामा नये. मग सुरक्षा आपल्याला आपली हवी आहे ना, तर दुसऱ्याची का कृष्ण धावून यावा? का कृष्ण धावून यावा प्रत्येक वेळी? आपणच स्वतःचे कृष्ण झालो पाहिजेत, आपणच स्वतःचे अर्जुन झालो पाहिजे. कसं व्हायला पाहिजे? तर मूळ आपल्यापासून सुरू होतं. मी ग्लोबल खूप बोलणार नाही. ज्या काही पॉक्सो विक्टीम म्हणजे लैंगिक अत्याचार होतात, बलात्काराच्या घटना होतात, मी तिकडे जाणारच नाही. मी घरापासून सुरुवात करणार आहे. का माहिती आहे? कारण हे सगळे ग्लोबल आहे विषय. तुम्ही बघता जवळजवळ कमिटीवर काम करत असताना आम्ही बघतो की जवळजवळ महिन्याला 10 रेशो आहे बालकांचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल होण्याचा. महाराष्ट्राचा रेशो असा सांगतो की जवळजवळ 35% महिला या वयाच्या 19 वर्षांच्या आत लैंगिक अत्याचाराला बळी पडलेले आहेत. जवळजवळ 40% वर महिला या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी कोणत्या तरी लैंगिक अत्याचाराला बळी पडलेत. मग तो असुरक्षित स्पर्श असो, नको असलेला स्पर्श असो, किंवा तिचा विनयभंग असो, किंवा तिच्यावर केलेला बलात्कार असो. मग हे सगळं ग्लोबल आहे. तिकडे मी जातच नाही. मी कुठे येते? परत खाली कुटुंबाकडे येते. कुटुंबाचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा असं आपल्याला बघायला हवं की खरं आपण सुरुवात केला. कसं सुरुवात केला? मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगा. मुलगी माझी मोठी आहे, मुलगा लहान आहे. आणि माझ्या मोठ्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे. काय गिफ्ट आणते मुलीला? काय भेटवस्तू आणते? तुमच्या मुलीला पहिली भेटवस्तू तुम्ही काय दिली? ज्यांना मुली त्यांनी सांग. फ्रँकली बोलू आपण. ड्रेस देतोय आणि काय देतो? भातुकली देतो. हा ना? मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे, बाहुली देतो, बार्बीच्या सेट असतात ते देतो, किंवा किचन सेट असतात ते देतो, किंवा ज्वेलरी काहीतरी असं छान लंडाबट्टाचं साहित्य देतो, मेकअप बॉक्स. मुलाचा वाढदिवस आहे, काय देतो आपण? बॅट बॉल देतो, गाड्या देतो, बंदूक देतो, फुटबॉल देतो, खेळाचं साहित्य देतो. एखाद्या मुलाला तुम्ही बाहुली दिलेली आवडेल का? ती तुम्ही देतच नाही. एखाद्या मुलीला बॅट बॉल दिला तर चालेल ना. कोणी फरक केला? निसर्गाने फक्त अवयवांचा फरक केला, निसर्गाने व्यक्तीचा फरक केला नाही. निसर्गाने स्त्री पुरुष असमानता कधी ठेवलीच नाही. केली सुरुवात जन्मापासून आपण. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आपण ही केली. निसर्गाने ताकद पण वेगळी केलेली नाहीये. बाईची आणि पुरुषाची ताकद तेवढीच आहे. मी तर म्हणेन कित्येक कोटी एका स्त्रीची ताकद पुरुषापेक्षा जास्त आहे. कारण जेव्हा कुटुंबातल्या एखाद्या पुरुषाचं निधन होतं तेव्हा ती बाई ते अख्खं कुटुंब सक्षमरित्या सांभाळते. मला दाखवा असे अपवाद असतील ना, दाखवा असं एक तरी कुटुंब जे पुरुष होता कुटुंब प्रमुख, त्याच्या निधनानंतर बाईने सांभाळलंच नाही, वातावरण झाली. पण अशी कित्येक कुटुंब आहे ज्याच्या घरातली बाई करती गेल्यानंतर ते कुटुंब वाऱ्यावर पडलं, मुलं वाया गेली, घरात सगळं अस्ताव्यस्त झालं. मग मला सांगा कुठे कमी पडली मुलं? बाईची ताकद आपण कमी केली. काय कमी केलं? जन्म झाल्या तिला आपण भातुकली दिली आणि ह्याला आपण बॅट बॉल दिला, ह्याला आपण क्रिकेट दिला, ह्याला आपण विटूदांडी दिली. त्याला सांगितलं जा, काय बाईसारखा घरात बसून रडतोस. आणि ही जेव्हा म्हणेल 2-2 भाकऱ्या खाऊन एखादी मुलगी म्हणेल मी पोरांबरोबर बाहेर खेळताना तुम्हाला दिसते, काय गं पुरुषासारखी खेळतेस, तुला लाज आहे की नाही? असे कित्येक गोष्टी आपण आपल्या मुलींना म्हणतो आणि मुलांना. हा पहिला फरक केला आपण, आणि तिथेच आपण असुरक्षित झालो. कारण आपण म्हटलं की बाईला झाकून ठेवलं पाहिजे म्हणून समाजाने ते उडून बघण्याचा प्रयत्न केला.
बघा, मी आल्या आल्या एक बॉक्स आणला असता. आता ही पिशवी आहे, ही पिशवी ठेवली आहे आणि मी म्हणाले असते की त्या पिशवीत मी काहीतरी तुमच्यासाठी सरप्राईज आणलेलं आहे, ते तुम्ही आत्ता मी दाखवणार नाही, हे सेशन संपल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार. असं जेव्हा मी सांगते तेव्हा प्रत्येक बाईच्या मनात हे सेशन संपेपर्यंत ती पिशवी असणार. ऑब्वियस आहे. उत्सुकता अशी गोष्ट आहे जी तुम्ही जितकी दडपून ठेवाल तितकी जास्त वेगाने बाहेर पडत असते. असंच आहे ना, आपण काय केलं, लैंगिक शिक्षणावर बोलायचं नाही, जरा मोठी झाल्यानंतर मुलीला सांगणार चल कपडे घाल, फुल कपडे असं घातले पाहिजे, पण ती सांगण्याची पद्धत आपली ती बाई आहे म्हणून नाही, तर तिच्या रक्षणासाठी किंवा तिच्या स्वतःच्या शरीरासाठी सांगितलं गेलं पाहिजे. असं बसायचं नाही, पाय पसरून बसायचं नाही, पुरुषांच्या गाड्या चालवायच्या नाही, असं जायचं नाही, एवढ्या मोठ्याने आवाजात करून बोलायचं नाही. मग तिने जास्त काहीतरी खाऊ मागितलं तर हा काय तुला गड्या माणसासारखं खाण्याला लागतं वगैरे वगैरे. मग मी म्हणेन हे जेव्हा आपण बदलू ना, तेव्हा समाज आपल्या मुलींकडे बघताना एक मुलगी म्हणून बघण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून बघेल. आपण आपल्या जसं मुलीला आपण शिकू की तू स्ट्रॉंग हो, तिला संरक्षण करता आलं पाहिजे. उद्या भविष्यात तिला शिक्षण घेऊन बाहेर जायची वेळ आली तर तिला तिथे 2 हात करता आले पाहिजे. मी इथे बसून बोलते म्हणून आमच्या आयुष्यात असे प्रसंग आले नसतील का? आलेत ना. बसमधून जाताना, कुठेतरी गर्दीच्या ठिकाणी, कुठेतरी अनोळख्या ठिकाणी असे कित्येक स्पर्श झाले जे आपल्याला नको असतात आणि ते प्रत्येकीने अनुभवलेत. मग विरोध कोणी केला? ज्याच्यात ताकद आहे त्याने विरोध केला, हो ना. मग ती ताकद आली कुठून? तर आपल्या जन्म झाल्यापासून जी आपली जडणघडण होते तिथून ताकद आली. एखादी बाई गरीब गाय, तिला तुम्ही कितीही ओरडा, अगं बोल विरोधात, बोल काहीतरी मोठ्याने बोल, नाही बोलणार, कारण तिची जडणघडणच तशी झाली आहे. मग आता आपला रोल काय येतो की महिला सुरक्षित नाही हे सत्य आहे, ते आपण मानूनच चाललं पाहिजे. पण ह्या असुरक्षिततेला जबाबदार आपणच आहोत. आपलं कुटुंब आहे, आपण ज्या वातावरणात मुलांना वाढवतो ते वातावरण आपलं चुकीचं आहे. म्हणून ही पुढे जी घडी आपल्याला दिसते विस्कटलेली महिला सुरक्षिततेच्या बाबतीत ती अशी ती अजूनही सावरू शकतो. मुलगी मोठी झाल्यानंतर तिला चांगली फिजिकल स्ट्रेंथ कशी वाढेल, तिची मेंटल स्ट्रेंथ कशी वाढेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिला शिकवल्या पाहिजे. मला सुद्धा 7 वर्षाची मुलगी आहे. जेव्हा मी बघितलं बऱ्याच वेळा ती फार भित्री आहे. अर्थात काही स्वभाव हे जेनेटिक येतात मुलांमध्ये, थोडीशी ती शाय नेचरची आहे, भित्री आहे. पण मी तिला जेव्हा 1-2 वेळा मी तिला गर्दीच्या ठिकाणी बघितलं की ती फार बावरली होती. मग ती बावरली असताना मी विचार केला की आत्ता ही वेळ आहे हिच्याशी बोललं पाहिजे आपण, बरोबर. वेळेआधी कधी काही बोलू नये, हेही तेवढंच आहे. तर मी तिला समजावून सांगितलं, बघ हा बाळा, जर तुला कोणतरी असा स्पर्श करत असेल की तुला घाण वाटते आणि नको आहे तुला, सरळ लाथ मारून द्यायची. मग ही मला आई, पण मग ते काम कोणीतरी मला ओरडलं तर म्हटलं मी आहे, तुझी आई तुझ्या बरोबर आहे, बाबा असतील तर बाबा आहेत, ताई असतील तर ताई आहे, कोणी असतील तुझ्या बरोबर, त्यांना सांगायचं ह्या माणसाने मला हात लावला. पहिली आधी लाथ मारायची, चिमटा काढायचा, काय तुला जे जमेल तो विरोध केला पाहिजे. मुलांना शिकवण ही इथून शिकवली पाहिजे. याचा अर्थ घरात आजी आहे तर तिला पाय लागल्यानंतर तू नमस्कार केला पाहिजे. ह्या 2 बाजू आहेत. ॲरोगन्सी कुठे? जिथे आपल्याला त्रास होतो आणि जिथे आपल्यावर अन्याय होतो तिथे आपण उभं राहून बोललंच पाहिजे, त्याला विरोध केलाच पाहिजे. आणि जिथे आपल्याला संस्कारांची बाब येते तिथे आपण नम्रच असलं पाहिजे. ह्या गोष्टी जर मुलांना आपण शिकवत असू तर मला असं वाटतं की आपण असुरक्षित नाही होणार. म्हणजे माझ्यासारख्या स्ट्रॉंग बाईला असं वाटतं की अरे नाही, रस्त्याने जाताना पटकन कोणतरी आलं, माझी सतत कॅल्क्युलेशन सुरू असतं माझ्या डोक्यात की माझी गाडी कोणतरी अडेल, मग माझं स्टँड काय असणार, मला इथे कोणीतरी गाठलं तर माझं स्टँड काय असणार, हे कॅल्क्युलेशन सुरू असतं माझ्या डोक्यात. मग मी काय करणार? तर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना आम्हाला एक स्वसंरक्षणाचे धडे म्हणजे एक शिबिर होतं आणि मी ते अटेंड केलं होतं. त्याच्यात खूप छान ट्रिक्स सांगितल्या होत्या की आपल्याकडे ओढणी आहे तर समोरच्या माणसाला विरोध करताना त्या ओढणीचा कसा वापर करायचा, समोरचा माणूस आलाच आहे आपल्या अंगावर तर त्याच्या कुठचे की पॉईंट्स आहेत ज्याला अटॅक केल्यानंतर तो ते गारद होणार. म्हणजे फ्रँकली की त्याचा पायाचा अंगठा आहे त्याच्यावर आपल्या खोट्याने मारलं तर कळ मेंदूपर्यंत जाते. इथे जो खोलगट भाग आपला दिसतो तिथे अंगठ्याने दाबलं की श्वास रोखला जातो, नाकावर मुक्का मारला तर तो काळवळतो.
इव्हन ते पर्सनल पार्टला आपण इजा केली तर तो माणूस गारतच होतो. ह्या गोष्टी मुलींना शिकवल्या पाहिजे. आता उठ सूट सगळ्यांना मारायचं का? नाही. तर जिथे आपल्याला दिसतंय की हे त्रासदायक आहे तिथे मारलं पाहिजे. ही एक बाजू. दुसरी बाजू, घरात जो आपला मुलगा आहे त्याला आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिकवलं पाहिजे. जशी ही बाजू स्त्रीला आपण शिकवतो की तू स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे, तसंच पुरुषाला म्हणजे मुलांना सुद्धा आपल्याला शिकवायचं आहे आपल्या मुलाला की तुला प्रत्येक स्त्रीचा आदर करता आला पाहिजे. प्रत्येक स्त्री ही आपली बहीण आहे किंवा ती एक व्यक्ती आहे म्हणून तिला ट्रीट करता आलं पाहिजे. तिचं स्वातंत्र्य किंवा तिचा विनय भंग होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी तुझी आहे. शिवाजी महाराज म्हणले ह्याच्या मागे जिजाऊंचंच क्रेडिट सांगितलं, बरोबर ना? का सांगितलं जातं? कारण जिजाऊंनी हे सगळे काही शिवाजी रायांना दिले म्हणून त्यांचे छत्रपती होऊ शकले. मग आपण तर सगळ्या जिजाऊंच. आपल्या तालमीत आपली मुलं चांगल्या विचारांची झाली पाहिजे तर महिला सुरक्षिततेचा प्रश्न भविष्यात उद्भवणारच नाही. हे सांगताना मी असं म्हणेन की काही फॉरेन कंट्रीमध्ये ट्रॅफिक पोलीसच नसतात. म्हणजे काही कंट्रीमध्ये फक्त सिग्नल असतात. म्हणजे हिरवा, पिवळा आणि लाल असे 3 सिग्नल आहेत ना. हिरवा, पिवळा आणि लाल असे 3 सिग्नल आहेत ट्रॅफिकचा जो खांबा असतो त्याला. आणि आपल्या इथे बघतो आपण की ट्रॅफिक पोलीस उभे असतात. का उभे असतात? कारण इव्हन पुण्यासारख्या शहरात, मुंबईसारख्या शहरात सुद्धा ट्रॅफिक पोलीस म्हणजे त्याचं काम, आपल्या इकडे ट्रॅफिक कमी आहे पण शहरांमध्ये गाड्या भरपूर, ट्रॅफिक जास्त, मग त्यांचं काम वाढतं. का वाढतं? कारण लोक नियम मोडतात. फॉरेन कंट्रीमध्ये लोकांनी असं गृहीत धरले की नियम मोडायचा नाही. ऑनलाईन पेनल्टी बसते त्यांना, त्यामुळे नियम मोडायचाच नाहीये. किंवा मी जर मध्ये गाडी घुसवली तर येणाऱ्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊ शकतो, माझा जीव जाईल किंवा त्याचा जीव जाईल हे त्यांनी ओळखले म्हणून तिथे ट्रॅफिक पोलिसच नसतात. फक्त जे जंक्शन्स असतात तिथे पोलीस असतात. मग मला सांगा, आयुष्य पण असंच आहे ना? का गरज लागते ट्रॅफिक पोलीसची? ट्रॅफिक पोलीस कोण? कायदे, शिक्षा, अटक करणं, जेल कैद करणं, विरोध, ह्या सगळ्या गोष्टींची का गरज लागते? कारण आपल्या विचारांची घडी जर प्रामाणिक आणि चांगली सात्विक असेल ना तर मग ह्या ट्रॅफिक पोलिसांची गरज नाही. मग म्हणूनच मी म्हणते की आपल्या घरातल्या मुलीला आणि आपल्या घरातल्या मुलाला समान वागणूक द्या. केवळ आणि केवळ शारीरिक नाही तर मानसिक जडणघडण त्यांची कशी उत्तम होईल याच्यासाठी तुम्ही सतत त्यांच्याबरोबर बोलत राहा. चांगलं वाईट याची ओळख करून द्या आणि आपल्या घरातल्या मुलांना शिकवा की प्रत्येक स्त्रीचा आपण आदरच केला पाहिजे. तर भविष्यात महिला सुरक्षित नाहीत असं म्हणण्याची गरज लागणार नाही. खूप आहे यात बोलण्यासारखं. जेव्हा मी बघतो की म्हणजे आता माझाच अनुभव सांगते, मी पुण्यात होते तेव्हा क्लास सुटला माझा आणि मी संध्याकाळी गाडीवरून जात होते. 2 थोडेसे 35-40 एज, म्हणजे त्यावेळेस मी हार्डली 21 एजची होते, 22-24 म्हणजे 22-23 वर्षांची होते आणि ते माणसं जरा 40-1 वर्षाची होती. दोघांनी गाडीवरून आले आणि मला इतकं ओव्हरटेक जवळून केलं आणि माझी गाडी जरा लडबडली. मग आता त्यावेळेस कसं यंग असतो, म्हणजे आत्ताही आपण यंग आहेच पण तेव्हा असं डोक्यात सळसळतं रक्त असतं. थांब त्याला बघते. मी गाडी पुढे नेली, ओव्हरटेक केलं त्याला आणि मी ओरडले. म्हटलं म्हणजे मी सांगितलं अरे काय असं मी विचारलं त्यावर काय म्हटलं. तर त्यांना इतका राग आला की ते परत मला ओव्हरटेक करून माझ्या गाडीच्या त्याने अडली गाडी. हे सगळं ट्रॅफिक, तिथे सगळे लोक होती, गर्दी होती पण कोणीही विचारायला आलं नाही की बाई तुझं काय झालं. तर बरं संयोगाने बाजूला एक पोलीस स्टेशनच होतं आणि मला ते दिसलं. मी म्हटलं जर आता गाडी थांबवलीस तर सरळ तुला पोलीस स्टेशनला नेणार. आता माझ्यात तेवढे गट्स होते, ते आउटसायडर्स होते, आय थिंक केरलिन वगैरे होते, त्यामुळे त्यांनी गाडीला मला काहीतरी त्यांनी एक अश्लील शिवी घातली आणि निघून गेले. मी काहीच करू शकले नाही, हेल्पलेस. कारण माझ्या मदतीला आजूबाजूला इतकी गर्दी असून कोणीही येऊ शकलं नाही. हे जेव्हा बदलू ना आपण, ही जी मुलगी दिसते समोर तिला त्रास होतोय ही माझ्याच घरातली आहे, ही भावना जेव्हा आपल्या सगळ्यांमध्ये जागृत होईल ना तेव्हा महिला सुरक्षित होण्याचं प्रमाण कमी होईल. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, नॅशनल क्राईम ब्युरोचा एक रिपोर्ट असतो आणि त्याची काही आकडेवारी
आकडेवारी असते. ती आकडेवारी अशी सांगते की जवळजवळ 40 ते 50% महिलांवर जे अत्याचार होतात हे त्यांच्या ओळखीच्या माणसांकडनं होतात. म्हणजे नेटवर तुम्ही सर्च करा ही आकडेवारी तुम्हाला दिसेल. महिलेवर होणारा लैंगिक छळ असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक पण छळ असतो बरं का. ह्या सगळे हे जे होतात ते त्यांच्या जवळच्या माणसांकडनं होतात. मग आता रोल आपला काय, तर आपल्या हातातल्या पिढीचे विचार आपण चांगले करणं आणि बाईचा आदर करायला लावणं हेच आपल्याकडे आता उरलेलं आहे. कायदे आहेत, न्याय मिळणार, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण आपल्या पिढीला सक्षम बनवणं विचाराने, मनाने आणि ताकदीने सुद्धा, मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, मग कदाचित हे सगळं जे चित्र आपल्याला वाईट दिसतंय ते चांगलं होण्यासाठी सुरुवात होईल. ठीक आहे. अजून कोणता विषय, पालकत्व या विषयी आपण हा विषय घेतो की आजकाल मुलं सोशल मीडियाला खूप बळी पडलेली. खरं मुलं असती तरी आपण आणखी छान पद्धतीने हे बोललो असतो. म्हणजे आयांनी तर ऐकावंच, प्रश्नच नाही. बघा, मी जेव्हा माझी मुलगी जेव्हा आजीला काहीतरी उलट बोलते किंवा आजीला पाय लागतो तेव्हा मी म्हणते आजीला सॉरी म्हण, आजीला नमस्कार कर. किंवा घरात आत एंट्री करताना चप्पल स्टँड आहे, चप्पल स्टँडवर चप्पल ठेवलं गेलं नाही तर मग मी तिला सांगते की जा आणि पहिले चप्पल स्टँडवर चप्पल ठेव. बघा किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जेवून झाल्यानंतर ताट उचललं गेलं नाही, मग आपण आपल्या घरातल्या मुलांना सांगतो ताट पहिलं उचल आणि नेऊन ठेव. हे इतक्या गोष्टी आपण मुलांवर बंबार्डिंग करत असतो की हे तूच केलं पाहिजे. संस्कार हे बोलून कधीच होत नसतात, ते स्वतःच्या कृतीतून होत असतात. अशा कित्येक घटना घरात घडतात. तुम्ही किती वेळा तुमच्या मुलांना सॉरी म्हटलंय? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही कित्येक वेळा तुमचा अस्ताव्यस्तपणा विस्तारलाय. म्हणजे त्याच्यात मला पालक वडील पण हवे होते आता, कारण आपण जरा ऑर्गनाईज असतो, पालक जरा अनऑर्गनाईज असतात. म्हणजे बाबांचं चप्पल दरवाजात उंबरठ्यावर दिसते आणि आपण आपल्या मुलाला सांगतो तुझं चप्पल स्टँडवर ठेव. उद्या बाबांचं चप्पल जेव्हा त्याला व्हायला लागतं ना तेव्हा तो उलट उत्तर करणार, बाबांना पहिलं सांग. मग हे संस्कार ना नुसते बोलून होत नसतात, तर ते कृतीतून मुलांना दाखवायला लागतात. कुटुंब प्रबोधन जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा कुटुंबाने विचार करायचा असतो की आपल्या जडणघडणीत ही मुलं कशी वाढतील, मग आपलं वर्तन कसं असलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे. बघा, छान तयार झालोय आपण आणि तयार झाल्यानंतर कितीसे फोटो काढतो आपण मोबाईलमध्ये. एकाच पोजमध्ये इतके फोटो असतात की तो परफेक्टच आला पाहिजे, कारण मला तो स्टेटसला अपलोड करायचा आहे किंवा मला डीपीला ठेवायचं आहे. म्हणजे हे कॉमन आहे, त्यात काही असं नाही, पण ओके कॉमन आहे. हे करू नये असं मी मुळीच म्हणत नाही, करावं. माहिती आहे 4 पेक्षा जास्त एका पोजमध्ये जर तुम्ही फोटो काढत असाल, सेल्फी काढत असाल तर तुम्ही सेल्फी फोबिक होऊन जाता. सायकोलॉजिकल टर्म आहे की सतत तो मनात हे असतो की अरे परफेक्टच आला पाहिजे, मग तोच अँगल आला पाहिजे, लुक चांगलाच झाला पाहिजे. आलं का लक्षात? इकडे आपण जात नाही ना ह्याचा विचार केला पाहिजे. तिकडे आपण झुकत नाही ना सध्या. जर मुलांच्या ऍडिक्शन बद्दल आपण बोलतोय, मी नंतर बोलेन, आधी आपलं ऍडिक्शन आपण बघितलं पाहिजे. घरी गेल्यानंतर सगळ्यात पहिला आधी मोबाईल काढतो आणि व्हॉट्सअपवर कोणाचे मेसेज आले ते आपण चेक करतो, आहे की नाही? कोणाचे कॉल आले इथपर्यंत ओके, मी समजू शकते, महत्त्वाचे कॉल असू शकतात. पण व्हॉट्सअप लगेच कुठच्या मैत्रिणींच्या ग्रुपचा आलाय, कोणत्या महिला मंडळाचा आलाय का, कोणत्या बचत गटांचं काय आलंय का, लगेच आपण काढतो. ऑलरेडी आपण अर्धा दिवस बाहेरच होतो आणि गेल्यानंतर जो मुलांसाठी वेळ आहे ना तो आपण त्या मोबाईलवर. मग आत्ता तर खूप ट्रेंड, हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरात आहे ना, मी बोलते म्हणजे माझ्या घरात यावून ते वेगळी परिस्थिती नसणार आहे, पण मी कदाचित ते थांबवते. येस, आता हे करू, प्रत्येकाने ते थांबवलं पाहिजे. एक्झॅक्टली. आणि स्वतःला आधी काही मर्यादा मी म्हणणार नाही, स्वतःला आधी ते नियम आखून घेतले पाहिजेत. नियम कसले की मी टीव्ही किती वेळ बघते, संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेच्या 7 वाजल्यापासून ज्या सिरियल सुरू होतात कोणकोणत्या, 7 वाजता कोणती असते ते सुख म्हणजे काय असतं, आणि काय आई कुठे 7:30ची आई कुठे, मग ते ठरलं तर मग, आणि काय, आणि सन टीव्हीवर जे
प्रेमाची गोष्ट आणि सन टीव्हीवर पण आणि काय काय सिरियल्स आहेत, बरोबर ना? हे सगळं आपण, मी म्हणत नाही की मनोरंजन असू नये, म्हणजे मी त्याच्या विरुद्ध, मी पण कधी रात्री ठरलं तर मग मला पण आवडतं, पण मी जर त्याला ऍडिक्ट होत असेल तर मला स्वतःला थांबवलं पाहिजे. की माझं मूल म्हणतंय की माझा अभ्यास घ्या आणि मी त्याला थांब, मला सिरियल बघायची, असं मी पण केव्हा तरी बोलले. पण हे सतत होतंय का माझ्याकडून, हे मी बघते. मग मी जर सतत होते तर 8:30लाच मी टी व्ही बंद केला पाहिजे. आणि माझ्या मुलाची उद्या स्पर्धा आहे तर तिची मला तयारी करून द्यायची, इकडे मी लक्ष देते. किंवा आता घरात भूक लागली आहे सगळ्यांना, तर माझा प्रायोरिटी काय आहे, दुसरं कोण नाही आहे करणार, तर माझी प्रायोरिटी काय आहे की मी माझ्या किचनकडे लक्ष दिलं पाहिजे. किंवा मला आज एक पुस्तक वाचायचं आहे छान, तर ठीक आहे ना, एक सिरियल स्किप करूया. त्याच्याही पलीकडे महिला काय ते डाउनलोड करतात ऍप आणि दुसऱ्या दिवशी बघतात, म्हणजे आदल्या दिवशी सकाळी बघितलेला असतात तोच प्रमो त्यांनी रात्री बघतात तो, आणि अर्धा मग कळत नाही कोणाचा वारसा झाला, कोणाचं लग्न उरलं, कोणाचे का अरे बापरे तो येणार होता एंट्री झाली नाही, कोणाचं तिसरंच लफडं आलं, काहीतरी असतं सस्पेन्स. हॉटस्टार, दुसऱ्या दिवशी हॉटस्टारवर, हॉटस्टारवर एक्झॅक्ट मला ते शब्द, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत रिपीट एपिसोड बघतात. बघा ना, कोण म्हणते तुमचं स्वातंत्र्य कोणी राहून घेत, पण त्याच्यामध्ये सिरियसमध्ये काय असतं, एकतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतो आणि त्या बायका इतक्या छान छान साडी, तुम्ही सांगा मला, इतकं तुम्ही छान नटलाय, असं तुम्ही किचनमध्ये करून काम करता. सिरियलमध्ये काय दाखवलेलं असतं, त्या झोपून उठले तरी त्यांचा मेकअप असतो का, मग ते खोटे आहे ना, समोर दिसतंय. आता काय वहिनी काहीतरी काम करते, नणंद इकडे कारस्थानाकडे दिसत नाही का, फॅक्ट होईल का तो, नाही ना, ते खोटच आहे, रिटेक आहे तो, काय म्हणतो त्यांचा घेतलेला तो स्टोरीचे ऍक्शन्स आहेत त्या, हो ना. एका मग पुरुषाचे 2 लग्न झाले असं कळतच नाही एखाद्या बाईला, असं होतं का? एखाद्या रेअर केसमध्ये होईल, दुसऱ्याच भागात ठेवली आणि ह्या भागात आहे, पण मग जे सिरियल मध्ये दाखवतात समोरून 2 गाड्या क्रॉस झाल्या आणि एकमेकांना बघितलं नाही ना, हा सगळा भक्का आहे. हे जे दिसतंय ना ती रियालिटी नाहीये, तुमचं माझं आयुष्य नाहीये, हे वेगळंच आयुष्य आहे. मग मुलांमध्ये हे दिसायला लागले, काय दिसायला लागलंय की अरे छान बंगला असला पाहिजे, काय गाडी असली पाहिजे, मग काहीच नाही तर का 2 व्हीलर, मग 2 व्हीलरसाठी हट्ट करतात घरात मुलं, मुली काय सांगतात, मोबाईलसाठी हट्ट करतात, स्मार्टफोन दे मला, मग आज ह्या सहलीला जायचं, उद्या त्या सहलीला, बर्थडे सेलिब्रेट करण्याचे ट्रेंड आलेले आहे. ते करू नये या मताची मी अजिबात नाही, मी सुद्धा ते एन्जॉय करते, पण त्याला कुठे बंध घातला पाहिजे ना, हे जेव्हा आपल्याला समजेल ना, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. मग हळूहळू त्या प्रवाहात आपण वाहत जातो आणि मग आपण दोष मुलांना देतो की मुलं बिघडली. आम्ही कधीच म्हणत नाही की मुलं बिघडलो आपण सगळे, आणि कारणीभूत मुलांना धरले. आपण त्यांना सुधारण्यासाठी प्रयत्नच करू नये, कारण आपण बिघडलेलो आहोत. आपण त्यांना योग्य हवा तेवढा वेळ दिला नाही पुरेसा, योग्य वेळी त्यांच्या सोबत राहिलो नाही, योग्य वेळी त्यांच्याशी संवाद साधला नाही, म्हणून मुलं एकलकोंडी झाली आणि बाहेर प्रेम शोधायला लागली आणि मग त्यातून वेगळेच प्रकार व्हायला लागले. आमच्याकडे बालकलेच्या एक प्रकरण आलं असंच की आई बाबा दोघंही काम करतात, आई टेलरिंगचा व्यवसाय, बाबा जॉब करतात आणि मुलगी एक मुलगी, मोठा मुलगा कॉलेज करतो आणि ती 11वीला आहे. तिने मला असं, मी म्हटलं तेव्हा मी तिला समजावत, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला, तिची एका मुलाची ओळख झाली, इंस्टाग्रामला ओळख झाली आणि इंस्टाग्रामवरून त्यांनी एकमेकांचे व्हॉट्सअप शेअर केले आणि मग व्हॉट्सअपवर त्यांनी चॅटिंग सुरू केलं. जवळजवळ 2-3 महिने त्यांनी चॅटिंग सुरू केलं आणि नंतर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग 1 वर्ष त्यांचं प्रेम राहिलं. त्या वर्षभरात ते दोघं भेटले, एकमेकांशी बोलले, पण तिला सतत कळत होतं त्या मुलीला की हा मुलगा ह्याचं बिहेवियर चुकीचं आहे, म्हणजे तो तिला मारणं, व्हायलन्स करणं, तिला चावणं, तिला फिजिकली असॉल्ट करणं, तिला कुठच्या तरी लॉजमध्ये नव्हतं, अशा प्रकारे तो करत होता आणि तिला आवडत नव्हतं, पण ती जात होती कारण तिने मला असं उत्तर दिलं की मॅडम घरी बोलायला माझ्याकडे कोणी नसतं. तो जितका मला त्रास देतो तितकं त्याने मला प्रेमाने सुद्धा वागवलेलं आहे, म्हणजे मी जे सांगते तो तासात तास ऐकून घेतो. त्या मुलीची भूक इतकीच आहे की कोणीतरी माझ्याशी बोलावं आणि मग त्या
त्या मुलीची भूक फक्त बोलण्याची होती, ती घरात भागली नाही म्हणून तिने दुसरीकडे आपला मार्ग शोधला आणि अशा मार्गात अडकली की त्यानंतर वर्षभरात तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि ह्या ब्लॅकमेल करण्यामध्ये त्याने तिचे फोटो मिळवले, काही असे फोटो मिळवले जे पर्सनल होते आणि नंतर त्याने तिला धमकावायला सुरुवात केली की येतेच की नाही बोलले फोटो मी नाही तर तुझं व्हायरल कर. ह्या भीतीपोटी ती मुलगी 2 वेळा त्याच्याबरोबर लॉजवर गेली आणि ते रेकॉर्ड सापडलं आणि आत्ता तिने आई वडिलांना सांगितलं की हा मला तर आहात. इन्सिडन्स असा घडला की एका कोल्ड्रिंकमध्ये ती बसली होती आणि तिथे तिच्या वर्गातल्या मुलांच्या वाढदिवसाची पार्टी होती कोणाची तरी आणि सगळ्या मुलं होती. ह्याला कळलं की ही पार्टीला गेली, त्याने तिचा पाठलाग करत गेला त्या कोल्ड्रिंकमध्ये, तिला अक्षरशः त्याच्या हाताला चावा दिला. कणकवलीतलीच काही म्हणजे आता लोकेशन खरं ओपन करू नये पण अशीच घटना की एका मुलीने बॉयफ्रेंडचा फोन ब्लॉक केला म्हणून त्याने पेट्रोल की रॉकेल काहीतरी अंगावर ओतलं. ऐकतो ना, ही आग आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणारच नाही. माझी मुलगी खूप चांगली आहे, माझा मुलगा खूप चांगला आहे असं करणार नाही असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा आपली मुलं चांगली आहेत पण त्यांची संगत काय आहे आपल्याला कुठे माहिती आहे ना. सतत मुलांना आपण प्रश्न विचारले तुझा मित्र कोण सांग, मैत्रीण कोण सांग, तर राग येतो त्यांना आणि तो साहजिक आहे. तुमच्या वयात तुम्हाला राग आला नव्हता का? ह्या एज मध्ये आई बाबा जाऊ नका त्या शेजाऱ्याकडे, आपण आपला काळ वेगळा होता, शेजाऱ्याकडे जायचं नाही असं जेव्हा सांगत होते कशाला मी जाणार, त्या काकू बरोबर जाऊ नको असं जेव्हा आई म्हणेल तेव्हा राग यायचा. हा हे कपडे घालू नको असं जेव्हा आई म्हणायची तेव्हा राग यायचा. मग आत्ताच्या मुलांना राग येतो हे चुकीचं कुठे आहे? काळ बदललाय. त्यांच्या वयात नैसर्गिक भावनेनुसार त्यांना राग येणार, वाईट वाटणार, ते ॲग्रेसिव्ह होणार, ते आपला जे फिलिंग्स आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार नाही, ते त्यांच्या समवयस्कर मुलांबरोबर मुलींबरोबर करणार. ही घटना अशी जी आता ह्या एका मुलीची मी सांगितली त्याच्यावरून ती इतकी ओक्साम मी तिला समजावत होते की हे बघ आता हे गुन्हा दाखल झालाय, तुला भीती वाटेल, तुला त्रास होईल, तू याचा विचार करू नको, तू रेग्युलर कॉलेजला जा, अभ्यास कर, परीक्षा दे आणि आता 1 महिन्यात सुट्टीच पडेल, मे महिन्यात सुट्टी पडणार तुम्हाला एप्रिल एंडिंगला. छान एखादा कोर्स जॉईन कर तुझ्या आवडीचा, मग गाण्याचा असेल, डान्सचा असेल, पेंटिंगचा असेल, मेहंदीचा असेल, काही असेल जे तुला आवडतं, कम्प्युटरचं असेल ते तू कर. तुझ्या आनंदासाठी महिनाभर छान छान पुस्तकं वाच, कधी वाटलं तर मला फोन करा, आपण बोलू. इतकं सांगितल्यानंतर तुम्हाला म्हणाल मॅडम मला त्याचं टेन्शन नाही आहे. म्हणाले की मला लोक काय म्हणते त्याचं टेन्शन नाहीच आहे किंवा गुन्हा दाखल झाला मला कोर्टात यायला लागणार, जबाब द्यायला लागणार, पोलीस येणार घरी, हे सगळं होतं. मला त्यांचं नाही, मला टेन्शन आहे की तो माझ्याशी असं का वागला हे मी विसरू शकत नाहीये आणि त्याचं मला टेन्शन होतं म्हणून तिने इतक्या जोरजोरात रडायला लागली आणि माझ्यासमोर जे टेबल होतं त्याच्यावर तिने डोकं आपटायला सुरुवात केली. ती म्हणते हे मी विसरूच शकत नाही की तो माझ्याशी वाईट वागला कारण मी जे खरं प्रेम केलं, मी त्या भावना त्याच्यात शोधल्या ज्या मला घरात मिळाल्या नाही. मला असं वाटायचं की आई बाबांनी बसून विचारावं आज शाळेत काय झालं, आज स्पर्धा होत्या तुझ्या त्याच्यात काय झालं, आज तुझी निबंधाची स्पर्धा होती त्यात तू लिहिलास का निबंध, कोणता विषय घेतला होता. ही त्या मुलीची जी अपेक्षा आहे ती चुकीची आहे का? मग आता आपण ह्या अनुभवातून काय शिकलं पाहिजे की जे आपल्या मुलांकडनं आपल्याला अपेक्षित आहे त्याला जे साजेस आहे ते आपण करतोय का? जसं आपल्या मुलांना आपण वेळ देतोय का की आपला वेळ आपण फक्त आपल्या पुरता घालवतोय? कारण आता एक नवीन ट्रेंड आलाय की स्वतःसाठी वेळ द्या महिलांनो, स्वतःसाठी वेळ द्या महिलांनो असं सगळेजण सांगतायत. दिला पाहिजे, नक्कीच दिला पाहिजे. दिवसभरातला अर्धा तास स्वतःसाठी असला पाहिजे, पण कसा असला पाहिजे? त्यात तुम्ही सुंदर एखाद्या पुस्तकाचं वाचन करा किंवा शांत 10 मिनिटं बसा आणि विचार करा की आज दिवसभरात काय झालं. रोज दिवसभरात एक चांगली कोणती तरी मी गोष्ट करणार अशी तुम्ही मनाशी गाठ बांधा. रोज दिवसभरात मी माझ्या मुलांशी एका चांगल्या गोष्टीवर बोलणार या संदर्भात तुम्ही चर्चा काय करणार ह्याचा विचार करा. स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे किंवा विल्यांसेस काहीच करू नका, रिकाम्या कधी कधी वाटतं ना आपल्याला काहीच करू नये, काहीच विचार पण करू नये, मग असं छान पडून राहील. ते सुद्धा एक काइंड ऑफ मेडिटेशन हो की. मग हे सगळं पण आपण स्वतःसाठी वेळ द्या म्हणजे काय करतो, घेतो पर्स आणि चला 4 मैत्रिणींना गोळा करून चला. जेंट्स पण तेच करतात, बाबा पालक तेच, काय आला कंटाळा
कुठच्या तरी कट्ट्यावर जाऊन बसायचं, मित्राच्या घरी जाऊन बसायचं. हो की मुलांनी काय करायचं? माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही मुलांना किती वेळ देता याच्यावर मुलांची जडणघडण अवलंबून आहे. मला याबद्दल फार खंत वाटते की मी फार कमी वेळ माझ्या मुलीसाठी देऊ शकते, पण जो वेळ मी तिच्यासाठी देतो तो फक्त तिच्यासाठीच असतो आणि माझा इतका बारीक लक्ष असतो की काय चाललंय तिच्या विश्वात हे लगेच मी कॅच करते. कारण माझे आई बाबा सुद्धा शिक्षक होते आणि मी ते अनुभवलंय की एकटं राहणं हे फिलिंग काय आहे. कारण ट्रान्सफर असायचे नाही जाणार आहे माझं लक्ष. आई बाबांची ट्रान्सफर असायची आणि मग एकतर आई बरोबर किंवा बाबा बरोबर असायचे आणि आम्ही आजी बरोबरच वाढलो लहानपणी. त्यामुळे हे फिलिंग मला कळतं की अरे आई बाबा हवेत, बोलायला हवेत, खेळायला हवेत, बागडायला हवेत. हा जो म्हणतो ती पोकळी असते ना आयुष्यातली, ती मुलांच्या आयुष्यात येऊ देऊ नका. मला जितकं शक्य होईल तितकं मी माझ्या मुलासाठी देते, तुम्हाला जितकं शक्य होईल तुम्ही तुमच्या मुलांसाठी द्या. आणि बघा मुलं आपल्यापासून लांब जाणार नाही. तुम्हाला माहिती आहे कुटुंबातला संवाद तुटला ना त्यामुळे ना मुलं आपल्यापासून लांब गेली. अंतर, फिजिकली अंतर दोघांमधलं मॅटर करत नाही, मनातलं अंतर मॅटर. ते अंतर वाढवू देऊ नका. बघा साधी गोष्ट, आपण जेवायला आजच एक सकाळी एक कार्यक्रम होता त्याला मी गेलेले, तिथे कुटुंब प्रबोधन हाच विषय होता आणि तिथे छान मुद्दा त्यांनी सांगितला जो आम्हालाही माहिती आहे पण आपण फॉलो करत नाही. म्हणजे मी तर ठरवलंच की सगळ्यात पहिलं तुम्ही सहभोजन केलं पाहिजे. कुटुंबात 4 माणसं घरात आहेत, 2 आहेत, 3 आहेत, किती आहेत तेवढ्या सगळ्यांनी एकत्र जेवायला बसलं पाहिजे. आणि जेवताना आधी पहिला TV बंद केला पाहिजे, जो आपल्या सगळ्यांच्या घरात सुरू असतो. एकतर कोणाचा तरी मोबाईल सुरू असतो, नाहीतर TV सुरू होतो आणि आपण मुलांना इतकं ऍडिक्ट केलंय की चिऊ काऊचा घास मोबाईल बघूनच घडवतो. आता हे आपली चूक आहे ना, तुमच्या माझ्या सहित सगळ्यांची चूक आहे की आपण हे कंट्रोल केलं पाहिजे. स्वतः आपला मोबाईल आपल्याला लांब ठेवता आला पाहिजे. दंडकच घालून द्यायचा. 6 नंतर घरात इंटरनेट कोणीही 2 तास वापरायचं नाही. त्या 2 तासात काय करायचं? संध्याकाळी शुभम करोती म्हणायचं, छान सहभोजन करायचं. ते जेवण बघा पूर्वीच्या काळी जेव्हा आपण एकत्र जेवायला बसायचो, आजोबा असायचे, आजी असायची, काकू असायचे, काका असायचे, घरातले ज्येष्ठ सगळे आणि आपण सगळे एकत्र सुनबाई वाढायला असायचे आणि सगळी मुलं त्या आजोबांबरोबर असायची. किती छान चित्र आहे. मग मुलं सांगायची आजोबा याने मला ना मारलं, आजोबा हिने मला असं केलं, ते चॉकलेट याने मला दिलं नाही. हे जे कम्युनिकेशन आहे ना ते मुलांचं आणि पालकांचं झालं. आता काय झालंय 2 आणि 1 3च. आजी आजोबा असले तर ते बिचारे लवकर जेवून मोकळे होतात त्यांच्या वेळाने. आम्ही सगळेजण रात्री 9 साडेनऊ नंतर जेवणार, मग आमची मुलं मोबाईल बघत TV बघत जेवणार. हे कुठेतरी ना आपल्या सगळ्यांना म्हणजे आज मी ठरवलं आहे गोष्टी की सहभोजन हे आपण केलं, आपण सुद्धा फॉलो केलं पाहिजे. तसंच तुम्हालाही मी सांगते की जेवणाला बसल्यानंतर मुलांसोबत तुम्ही संवाद साधण्याचा एक छान तुम्हाला वेळ मिळतोय आणि तो तुम्ही घालवू नका. त्यानंतर कुटुंब मित्र असले पाहिजेत आपले. जसं माझं कुटुंब आणि शेजारी आहेत, पण मग ती काय म्हणणार अमकेची पोरगी मला अमुक ठिकाणी दिसते, अमक्याचा पोरगा मी कशाला सांगू बाई. ही भावना आहे येऊ देत ती जरा सांगायचं मी ही गोष्ट असं असं बघितलंय बघ, तू विचार कर. मग त्याने जाऊन लगेच मुलांना खोटायचं नाही, मुलांना विश्वासात घ्यायचं, त्यांच्याशी बोलायचं काय बाबा हे जे आम्ही पाहिलं किंवा हे जे आमच्या कानावर येते ते योग्य आहे. आता बघा बचत गटाच्या माध्यमातून किंवा अशा काही संघटना आपल्या आहेत त्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना एकत्र येण्याची संधी मिळते. एकत्र येऊन आपण काय करतो? एकतर आर्थिक व्यवहार करतो, कर्ज घेतो, कोणाचं व्याज काय आहे ते करतो. बचत गटांच्या बाबतीत मी बोलेन एखादा छोटासा एक्झिबिशन असेल तर व्यवसाय करतो आणि मोकळे होतो. पण याही पलीकडे तो छान प्लॅटफॉर्म आहे. काय प्लॅटफॉर्म आहे? 10 बायकांपैकी एका बाईच्या घरी प्रॉब्लेम आहे ना, 9 जणी येऊन काय तिच्या बाजूने, 10 बायकांपैकी 10 जणांची मुलं असतील बरोबर, 10 मुलं तर असू द्यात लक्ष तुमचं. अरे मावशीचं लक्ष आहे ना आपल्यावर. शाळेत जाताना मावशीचं घर वाटेवर आहे. मावशी आईला सांगे की ही अशी करत जात होती किंवा हा असा करत जात होता. हे सगळं करणं म्हणजे मुलांवर सतत कॅमेरे लावणं का नाही.
मुलांमध्ये भावना आदरयुक्त निर्माण झाली पाहिजे की कोणीतरी ज्येष्ठ आहेत जे आपल्या सोबत आहेत आणि आपल्यासाठी आपल्याकडे लक्ष ठेवून आहे, म्हणजे आपल्याला वेगळ्या वाम मार्गाला जाण्याची शक्यता कमी नाही जायचं. जसं आजही म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा शाळेचे सर यायला लागले की भीती वाटायची, आम्ही दडून बसायचो है ना. असं व्हायचं ना आपल्या बाई गुरुजी कोण, आज पुरं बिनधास. हा बिंदासपणा असावा पण तो आदरयुक्त असावा आणि तो आदर आपण कुटुंबापासून त्यांना सुरुवात केली पाहिजे. जसं घरात पाहुणा आल्यानंतर उठ त्यांना बसायला जागा दे, हे आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. मूल काय करतं, मोबाईल घेऊन बसलेलं असतं. आपण एकाही अर्थाने शब्दाने सांगतो त्या उठ, आणि नातू असेल आपलं नातवंड असेल मुलं असतील की बाबा उठ आणि त्यांना बसायला जागा दे. कोण आल्यानंतर पाणी दे त्यांना असं आपण सांगितलं पाहिजे. खाऊ तयार केलाय तर तो नेऊन दे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा मुलांना आपण शिकवतो ना तेव्हा त्या मुलांना आपण कुटुंबाशी जोडून ठेवत असतो. ही नाळ जेव्हा जोडलेली राहते ना तेव्हा मूल आपल्या वेगळ्या मार्गाला जात नाही. आणि जर भलेही ते गेलं तर ते घरी येऊन पहिलं सांगतं की आई माझ्याकडनं हे चुकलंय, बाबा माझ्याकडनं हे चुकलंय, किंवा मावशी माझ्याकडनं हे चुकलंय, आता तुम्ही मला काहीतरी यात मदत करा. त्यामुळे सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा की मुलांशी संवाद आपला चांगला असला पाहिजे. मुलांनी एखादी गोष्ट करू नये असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ती गोष्ट आपण किती करत नाही किंवा करतो ह्याचं आधी अवलोकन केलं पाहिजे आणि मग आपण मुलांना शिकवलं पाहिजे की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करा, त्या चांगल्या गोष्टी नाहीत ज्या तुम्ही करू नये. मुलांना आपण सांगतो वाईट बोलू नये, पण मस्ती केल्यानंतर पहिले अपशब्द आपल्याच तोंडात येतो. मुलांना सांगतो एकमेकांबद्दल वाईट बोलू नये, पण घरातच आपण एकमेकांबद्दल वाईट बोलत असतो, गॉसिप करतो, चुगल्या करतो एकमेकांच्या, है ना. हे जेव्हा मी ठरवेन ना की मी ह्यातलं 60% तरी करणार नाही ना, 40% 100% म्हणणार नाही, कारण तो स्वभाव असतो आपला किंवा त्या गोष्टी होत जातात कधीतरी प्रसंगानुसार किंवा आपल्याला येणाऱ्या अनुभवानुसार येत असतात. पण चांगले संस्कार ऍटलिस्ट आपण 60% तरी देण्याचा प्रयत्न मुलांना केला पाहिजे. जेव्हा मुलांना आपण सांगतो मोबाईल वापरू नको तेव्हा आपण वापरताना मूल आणि थोडं मोठं झाल्यावर आपल्याला प्रत्युत्तर करणार की तू काय करतेस हे म्हणण्यापूर्वी आपलं वर्तन सुधारलं पाहिजे, मग मुलांचं वर्तन नक्कीच सुधारेल. आता मुलांच्या बाबतीत जेव्हा मी बघते तेव्हा इंस्टाग्रामवरून ओळख होते, फेसबुकवरून ओळख होते, स्ट्रेंजर्सच्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्या जातात आणि मग त्यांची ओळख होते आणि 1000 गोष्टी त्याच्यातून 1000 प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्याच्यासाठी कायदा आहे, बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा कायदा 2012चा. त्याच्यात आत्ता बदल केला, अमेंडमेंट केली गेली की 12 वर्षाखालच्या मुलीवर समजा लैंगिक छळ झाला असेल किंवा रेप अटेम्प्ट झाला असेल तर सक्त मजुरी शिक्षा 12 वर्ष किंवा जन्मठेप आणि फाशीची शिक्षा अशा काही कायद्यात तरतुदी केलेल्या आहेत. पण मी म्हणते कायदा वापरायलाच लागू नये याच्यासाठी जे संस्कारक्षम वातावरण आहे ते आपण सगळ्यांनी तयार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मुलं ह्या सगळ्याला ॲडिक्ट होतात त्याला जबाबदार आपण आहोत, कारण 2019ला कोविड आला त्यानंतर मुलांच्या हातात मोबाईल गेला. तुम्हाला माहिती आहे चायना मॉडेल्स जेवढे आहेत ना किंवा त्याचे चायनाचे गेम्स आहेत वेगवेगळे, त्यांचा हा फंडाच आहे की आपल्या मुलांची मती भ्रष्ट करून ठेवायची आणि ते काम करतात. बरोबर ना. ते जेवढं तुम्ही बघितलं असेल इंटरनेटवर वगैरे की चायनाचे लोक किती हार्ड वर्कर आहेत. असतो का त्यांच्या हातात मोबाईल सतत, ते फार स्मार्टली काम करतात. आपण काय करतो, त्यांनी तयार केलेले ॲप आपण वापरतो आणि आपण छान छान व्हिडिओ करतो आणि आपला वेळ वाया घालवतो. त्यांनी तयार केलेले ॲप वापरून जे गेम्स आहेत ते गेम मुलं खेळतात आणि गेमला ॲडिक्ट होतात आणि शिक्षण, कामधंदा किंवा अगदी खाणंपिणं सोडून देतात. सावंतवाडीतलीच एक अशी केस आहे की जिथे 9वीतला मुलगा आज शाळा सोडली, शॅडो फाईट गेम आहे ना, त्याला जास्त माहीत असेल. शॅडो फाईट एक गेम आहे, त्याच्यानंतर शूटआउटचे बरेचसे गेम असतात. टार्गेट आयडेंटिफाय करायचं आणि शूट करायचं. म्हणजे जसं पूर्वी मला वाटतं पबजी, ब्लू हेल वगैरे त्या अशा गेम आले होते आणि सुसाईड अटेम्प्ट झाले. गेममुळे सुसाईड अटेम्प्ट होत नाही ना, हा गैरसमज आहे. काय होतं माहिती आहे, त्या गेममध्ये ना पायऱ्या असतात, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी असं. मग जवळजवळ 10
स्टेप कम्प्लीट झाल्यानंतर अशी एक स्टेप असते की ज्याच्यात तुमची सायकोलॉजी आयडेंटिफाय होते तोपर्यंत, की हा कोणत्या ॲग्रेशनने खेळतो हे त्या ॲपला कळतं. आणि ते तुमच्यासाठी पुढे काही असे अशा पायऱ्या असतात ज्याच्यात तुम्हाला काहीतरी डेअर करायचं असतं. मग हे डेअर काय, तर चला काहीतरी एक डेअर करायचे आज मला, मग काय वरच्या मजल्यावर उडी मारायची. आणि काय असे काही ॲप्स आहेत ज्याच्यात 13व्या पायरीवर तुम्हाला तुमचे नूड फोटो काढायचे आहेत आणि व्हायरल करायचे. म्हणजे तुम्हाला तुमचे सगळे कपडे काढायचे आहेत, फोटो काढायचे आणि व्हायरल करायचे. डेअर आहे ना हे, तुम्ही आम्ही करू शकतो. त्याला धारिष्टच लागतं. हे धारिष्ट हे नको ते धारिष्ट आणण्याचं काम हे गेम करत असतात. त्यामुळे आजच अलर्ट व्हा. आपली मुलं तुमच्या मोबाईलमधला पहिला आधी गेमचं सेक्शन डिलीट करू. काही मूल उपाशी राहत नाही. राहिलं तर राहू दे 4 दिवस उपाशी, बघूया करेल आदरा आपण. जिथे कठोर व्हायला हवं तिथे कठोरच व्हायला हवं. आईचा कान चावणाऱ्या मुलाची गोष्ट ऐकली आहे ना तुम्ही. छोट्या छोट्या वस्तू चोरत होतं मूल, आईने जाऊ दे असं करून निग्लेक्ट केलं. आणि एकदा दरोड्या मोठा झाल्यावर तो मुलगा मोठा झाला, आई वयात म्हातारी झाली आणि मोठा झाल्यावर त्याने मोठा दरोडा घातला आणि त्या दरोड्यात त्याला जेल झाली. आणि जेलमध्ये आई त्याला भेटायला गेली तर त्या मुलाने आईच्या जवळ बोलवलं आणि आईचा कान हा चावला. तो म्हणाला, आई जेव्हा मी पहिला खोड रबर चोरला होता त्यावेळेस तू मला ओरडली असतीस आणि मारलं असतं तर आज मी दरोडेखोर होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल फक्त आईचीच जबाबदारी का? नाही, कुटुंबाची जबाबदारी. तर बाबा आले आणि कुटुंबाचा प्रत्येक सदस्य. आपल्या मुलांचं जर आपल्याला वर्तन काही चुकीचं दिसत असेल तर ते आपण बोललंच पाहिजे चांगल्या पद्धतीने, मारून नाही. आपण काय करतो, मुलांना रोखतो किंवा ठोकतो, ह्याच्यामधलं करत नाही. नको करून नाही तर बदलवतो. ह्याच्यामध्ये काय आहे, संवाद आहे, सुसंवाद आहे. बस माझ्यासमोर काय झालं तुझं, आज का शाळेत मारामारी केली? सर मला भेटले होते, सरांनी सांगितलं तुमच्या मुलाने मला भेट. कोण तुला बोललं? म्हणून सांगेल आपल्याला, आई असं झालं, बाबा असं झालं, चल उद्या मी येते तुझ्या शाळेत. त्या मित्राला पण बोललं, काय रे काय मारामारी केली, ह्याने मला असं बोललं, त्याने मला असं. आम्ही ना एक विश्वास असतो, हा माझी आई माझ्याबरोबर शाळेत येते, माझे बाबा माझ्याबरोबर शाळेत येतात, मग आपण चुकीचं नाही वागलं पाहिजे. हे इथून सुरुवात. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे. गेमच्या बाबतीत मी बोलत होते की मोबाईल ॲडिक्शन जे आहे ना इतकं वाढत चाललंय की तो जो 9वीतला मुलगा मी तुम्हाला सांगते, सावंतवाडीतलीच घटना आहे. शाळा सोडली त्याने, दिवसभर तो त्या गेममध्ये असतो. वडील पोलीस आहे, आई गृहिणी आहे आणि नाही जवळजवळ वर्षाला लाखभर रुपयाचं रिचार्ज त्याने संपवलं गेमचं. वडिलांचे लाखभर रुपये त्याने गेमच्या ॲप्स असतात ना, काय म्हणतात, पेड ॲप्स असतात, ते घेण्यासाठी घालवले. मग बाबा नाही देत म्हटल्यानंतर घरातला TV फोड, घरातला काहीतरी वस्तू तोड, दरवाजा फोड, अशा गोष्टी तो करतो. त्याची एक रूम आहे, त्याच्यात ते त्याचा सेटअप सगळा आहे आणि तिथे तो मोठ्या स्क्रीनवर गेम खेळत असतो. फक्त जेवायला उठणार, जेवणार, वाटलं तर झोपणार, नाही तर पहाटेपर्यंत तो गेम खेळतो आणि सकाळी 12 वाजेपर्यंत झोपून राहतो. शाळा पूर्ण सोडली. त्याला कोण जबाबदार हे तुम्ही ठरवा, मी नाही सांगत. आहेत ना, नक्कीच आहेत. आणि आपल्याकडे हे खूप कमी प्रमाणे पण यायला लागलं आहे. बघा त्या गेम्समध्ये ना एखादं टार्गेट शूट केल्यानंतर रक्त जे दाखवतात ते लाल दाखवतात, हो ना. लाल ही गोष्ट काय, भडक आहे, ॲग्रेशनचं प्रतीक आहे. लाल म्हणजे काय, धोक्याचं प्रतीक आहे, थांबा, है ना. मग ते ब्लड लाल दाखवतात. ह्याचा पण आपल्या सायकोलॉजीवर परिणाम होत असतो हा, की माझी जेव्हा बघा एखाद्या व्यक्तीला रक्त बघितल्यानंतर चक्कर येते, हे काय असतं, आपली मेंटल स्टेट डिस्टर्ब करण्याचं काम करत असतं. पण चायनाचे जे गेम आहेत ना, कधीही बघितलं तुम्ही, सर्च करा, त्यांचं रक्त हिरवं असतं त्यांच्या गेममध्ये. म्हणजे त्यांनी पिल्लू सोडून दिलं, आपली पिढी बर्बाद होते आणि त्यांनी आपल्या पिढीला मात्र सेफ ठेवलेलं आहे. ही एक छोटी गोष्ट आहे पण ती खूप महत्त्वाची आहे. मला वाटतं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये असं एक गाव आहे जिथे शाळा व्यवस्थापन समिती, शाळा आणि पालक या सगळ्यांनी ठरवलं की 6 ते 9 मोबाईल, इंटरनेट, TV बंद. साताऱ्यातलीच असेल आय थिंक. मोबाईल, TV, इंटरनेट बंद 6 ते 9.
मुलांनी अभ्यास करायचा आहे, मुलांनी खेळायचंय, आई वडिलांनी त्यांच्यासोबत बोलायचंय, आई वडिलांनी त्यांच्यासोबत अभ्यासाची मदत त्यांना करायचंय, किंवा घरातलं जे काही असेल किंवा त्यांनी त्यांचं होमवर्क ऑफिसचं वर्क असेल ते करायचं. किती छान कन्सेप्ट आहे ना, आपण करू शकतो की नाही? का तुम्ही मग मी जे म्हणते की संघटनेचा एक तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलेला आहे, बचत गट आहे, तुमची संघटना आहे, करा ना संघटनेतून तुम्ही ह्याचा वापर. का नाही आपण आपल्यालाच मोबाईल ठेवत नाही तर मुलांचं कुठे? हो ना, 7 वाजले की त्या टीव्हीकडे लक्ष राहतो, चॅनल बदलून आपण आपल्या सिरियल सुरू करतो. पूर्वी तसं नसायचं. पूर्वी दमून भागून लोक घरात आले कुटुंबात की गप्पा मारणं हेच एक एंटरटेनमेंटचं साधन असायचं, है ना? त्या गप्पातून कळायचं की हिला काय वाटतं, ह्याला काय वाटतं, आज काय झालं, उद्या काय नियोजन केलं पाहिजे, मुलांच्या गरजा काय आहेत, आपल्या कुटुंबाची गरज काय आहे, आपल्या कुटुंबाची समस्या काय आहे, हे या गप्पांमधून कळत होतं, जे आता हळूहळू लोप पावले. तर आपण अशी एक प्रतिज्ञा करू की आपण ठरवू की कुटुंबातलं जो संवाद आहे तो संपत चाललेला आहे, तो सुसंवाद कसा होईल याच्यासाठी आपण म्हणजे आपली मुलं बाहेर जाणार नाही, आपली मुलं वाममार्गाला लागणार नाही, ती जास्त सोशल मीडियाचा वापर करणार नाही. मग आणखीन एक ट्रेंड आला की एक मुलगी आली, बालसंगोपन नावाची एक योजना आहे, ती म्हणजे अनाथ मुलं जी आहेत, हे पण जातं होतं सांगते, जे तुम्हाला पण गरज आहे, जी अनाथ मुलं आहेत किंवा ज्या मुलांचं एकच पालक आहे किंवा ज्या मुलांचे पालक गुंडर आजारी आहेत किंवा हॉस्पिटलाइज आहेत आणि किंवा पालक नाहीच आहेत, अशा मुलांसाठी महाराष्ट्र शासनाने 2250 रुपये दर महिन्याला त्यांना पैसे मिळतात. हे कोणत्या योजनेतून? तर बाल संगोपन योजनेतून, क्रांतीज्योती सावित्रीबाई बाल संगोपन योजना. त्याचं सँक्शन हे बालकल्याण समितीकडेच असेल. म्हणजे मुलांना बोलवतो आम्ही, त्यांच्याशी बोलतो, इंटरव्ह्यूज घेतो, त्यांचे आर्थिक निकष तपासतो आणि मग प्रस्ताव असतो आणि त्यानंतर ते पैसे 18 वर्षाचं पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला हे पैसे त्या मुलाला मिळणार संगोपन आणि शिक्षणासाठी. त्यामुळे दर आठवड्याला मंगळवारी हा कार्यक्रम आमचा ओरसला असतो. दर मंगळवारी आम्हाला वेगवेगळ्या मुलांबरोबर बोलण्याची संधी मिळते, मग मुलांच्या भावना विश्वास डोकावण्याची संधी मिळते. तर एक मुलगी आली, मी म्हटलं काय करते, काय तर मी 10वीला आहे. ओके, मग आई तिची फोटो मॅडम ती रील्स करते. म्हटलं वा, म्हटलं कसले रील्स केल्यात बाळा, म्हणजे मी तिला फार एनकरेज केलं. रील्स करणं काही वाईट नाही ना, पण कसले तर मी ह्याच्या डान्सच्या रील्स करते. म्हणजे शिकली आहेस का तू डान्स? तर नाही, मी बघून डान्सच्या रील्स करते. मग नंतर हळूहळू अशी माहिती बाहेर पडली की आई सांगते की तिचं मेकअप सामान लागतं तिला, मग तिला तो ड्रेस लागतो, मग त्यावेळेस जेव्हा ती रील्स करते तिला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, मग त्याचं एडिटिंग असतं वगैरे वगैरे. ती मोबाईलवर करते, सगळ्या किचन छोट्या आहेत, म्हणजे खूप मोठं नाही. रील्स करणं वाईट नाही, पण 10वीच्या मुलीने इकडे लक्ष देणं गरजेचं आहे की अभ्यासात लक्ष देणं? तिच्या आयुष्यात तिला अभ्यास गरजेचा आहे, जो तिला पुढे तारू शकेल. रील्स काय की आयुष्यात कधी इंजिनियर झाल्यावर पण बनवू शकते, डॉक्टर झाल्यावर पण बनवू शकते, ग्रॅज्युएट झाल्यावर पण बनवू शकते. पण त्या आईला इतकं बघून वडील नाहीये, आई मदतनीसाचं काम करते अंगणवाडीमध्ये, घरची पण खूप काही परिस्थिती नाही, आणि मी जेव्हा तिला मोबाईल ॲडिक्शन बद्दल सांगितलं, लगेच तिचं एक्सप्रेशन डाऊन झाले की अरे काय सांगते, म्हणजे नका तुम्ही सांगू मोबाईल ॲडिक्शन मी हेच करणार. पण ती बोलू शकत नाही, कारण ती लहान, म्हणजे 10वीत मी मूल म्हटल्यानंतर ते लहानच आहे ना, ते बोलू शकत नाही की तुम्ही सांगताय ते मला पटत नाही आणि मी तेच करण्याचे मला आवडते नाही. पण ते एक्सप्रेशनवर मला दिसत होतं की तुम्ही सांगताय ना ओके, पण मी मला जे हवं ते करणार. आता ह्याच्यात आई वडिलांचं रोल आहे की नाही, की काय योग्य काय अयोग्य, आत्ता प्रायोरिटी कशाला द्यायला हवी, अभ्यासाला द्यायला हवी का, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण मुलांशी संवाद ठेवला पाहिजे, मुलांशी बोललं पाहिजे, समजावून सांगितलं. तर आपल्याला वेगळंच मोठं पण असतं. माझ्या मुलीचे फेसबुकला इतके फॉलोअर्स, इन्स्टाला एवढे फॉलोअर्स, आणि मग ह्याला एवढे आणि त्याला तिच्या पोस्टला एवढे लाईक्स. काय कसल्या पोस्ट, तिने काढलेल्या वेगवेगळ्या अँगलचे फोटो, त्याने कुठेतरी फिरायला गेला मुलगा आणि तिथे त्याने छान बुलेटवर बसून काढलेला फोटो. काय मिळतंय? ही वेगळी फॅन्टसी आहे, ही पोरं आजकालची वेगळ्या फॅन्टसी जगत असतात. हे करू नये असा मताची मी नाहीये, पण
वयाचे जे टप्पे आहेत आपले, जसं 10वी 12वी अभ्यासक्रम आपला पूर्ण होतो, ग्रॅज्युएशनला करिअर आपलं होतं 25व्याच वयापर्यंत. 25व्या वयात ठरलं पाहिजे की मी हे करणार आहे. 25 एकदा क्रॉस झाले की लग्नाची गडबड सुरू होते. आणि मग मुलीचं तर करिअर एक सबऑर्डिनेट म्हणजे दुसऱ्या गाऊन ठेवलं जातं, पहिलं लग्न आणि मुलाच्या बाबतीत नोकरी कर, काहीतरी कामधंदा कर म्हणजे तुझं लग्न करायला मोकळा हो. अशा सगळ्या 25 नंतर ना वेगळा आयुष्याचा एक पॅच सुरू होतो. तो सुरू होण्यापूर्वी मुलांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, त्यांच्या ज्ञानासाठी, त्यांच्या करिअरसाठी झटायला शिकवलं पाहिजे आपण. त्याच वयात ही पोरं छान छान नटून कुठेतरी फोटो काढणार, रील्स करणार आणि आपला वेळ वाया घालवणार, हे मला तरी वैयक्तिक पटत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांशी बोलत असतो, बोलल्या पाहिजे, तर मुलं कुठेतरी विचार करतील. ह्याचा अर्थ मुलांनी आपल्याला आउटडेटेड समजावं का? नाही ना. कधीतरी तुम्ही छान मुलासोबत तुमचाही फोटो काढा ना, चला आज आपण छान सेल्फी काढू. हे सांगत आणखीन एक मुद्दा मला आठवला की मी असा एक व्हिडिओ ऐकला होता. त्याच्यात वयात येताना मुलांच्या अपेक्षा, मुलं आई वडिलांच्या जवळ का नसतात? कारण आई वडील फक्त डू ऑर डोंट्स मध्ये मुलांना अडकवतात. म्हणजे हे कर आणि हे नको करू, हे कर हे नको करू, इतक्यातच अडकवतात. बरोबर ना? आपण पण तेच करतो ना, कर किंवा नको करू, हे असं करायचं नाही किंवा हे कर, हे केलं पाहिजे तर तुला चांगलं, एवढ्याच याच्यात आपण मुलांना अडकवतो. म्हणून मुलं आपल्यापासून लांब जातात. तर त्याच्यात असा एक शब्द प्रयोग होता की जे वक्ते होते ते म्हणाले की अरे तुम्ही तुमच्या मुलीला कधी हाय स्वीटहार्ट म्हटलंय का? तुम्ही तुमच्या मुलाला हाय हँडसम कधी म्हटलंय का? तुम्ही तुमच्या मुलीला कधी डार्लिंग म्हटले का? आता हे नवीन शब्द बरोबर आपल्याकडे होते, छकुल्या, सोनुल्या वगैरे हे आपल्या काळचे शब्द, हो की नाही? आता तुम्ही तुमच्या मुलीला जेव्हा डार्लिंग म्हणता तेव्हा त्या डार्लिंग शब्दाबद्दल तिची जी क्युरियोसिटी आहे ती संपते. म्हणजे अरे माझी आई मला डार्लिंग म्हणते, बाबा माझे स्वीट हार्ट मला म्हणतात, बाबा माझे सोन्या म्हणतात, बाबा माझे आय लव्ह यू पिल्लू असं म्हणतात. मग आय लव्ह यू शब्दाबद्दलची जी क्युरियोसिटी मुलांची असते की हे मला कोणीतरी म्हटलं पाहिजे वयात आल्यानंतर, वाटतं ना, साहजिक आहे, नैसर्गिक भावना आहे. माझ्या मुलाला जेव्हा वाटतं की अरे मला वयात आल्यानंतर कोणतरी आय लव्ह यू म्हणावं, ती क्युरियोसिटी त्याची तिथे थांबते. कारण माझ्या आईने मला म्हटलेलं असतं. वाईट आहे का त्यात? माझ्या बाबांनी मला म्हटलेलं असतं हाय हँडसम, काय हिरो, कुठे जातास? मुलांशी आपला संवाद इतका निखळ असला पाहिजे की त्या शब्दांचं सुद्धा त्यांना आकर्षण असू नये किंवा त्याची उत्सुकता त्यांच्या मनात ताणली जाऊ नये. म्हणजे छान कन्सेप्ट आहे, तुम्ही पण फॉलो करू शकता. तर पालकत्व जेव्हा आपण निभावतो, चुकू नये असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा आधी पहिलं आपल्या चुका बघायच्या, आपल्या मर्यादा बघायच्या, आपले स्वतःला लावून गेलेले नियम बघायचे आणि मग मुलांकडे वळायचं आणि छान संवाद मुलांशी ठेवायचा. मग मुलं आपली अजिबात चुकणार नाहीत. मोबाईलच्या बाबतीत मी बोलत होते, 2019ला कोविड आला आणि कोविड नंतर सगळ्या मुलांच्या हातात मोबाईल गेले. म्हणजे बालसंगोपनला येताना तो पोरं स्मार्टफोन घेऊन येतात. मग आम्ही विचारतो अरे काय गरज आहे? त्यांनाही अभ्यास असतो त्याचा. मी शिक्षकांना विनंती करेन की व्हॉट्सअप ग्रुप डिमॉलिश करून टाका. मी आता माझी मुलगी ज्या शाळेत येते तिथे सांगणार आहे आम्हाला व्हॉट्सअप ग्रुप नको. आम्ही येऊन विचारू की मुलांचा अभ्यास काय. अर्थात आमच्या शाळेत अभ्यासापुरताच ग्रुप वापरला जातो की काही सूचना असतील अर्जन्सीच्या किंवा स्पर्धा असेल वेगवेगळ्या तर त्या टाकल्या जातात. मुलं आपल्याला खोटं सांगतात की आई माझा अभ्यास आहे, मोबाईल दे. मोबाईलवर कसलाच अभ्यास मुलांचा नसतो. प्रोजेक्ट करायचंय, हे दे मला, मोबाईल नाही. काय गरज आहे? प्रोजेक्ट कसले असतात? पूर्वीच्या काळात झाले नाहीत का प्रोजेक्ट? पूर्वीच्या काळात रिसर्च झाले नाहीत का? सायन्सचे इनोव्हेशन वेगवेगळे झाले नाहीत का? पूर्वीचे झाले ना. त्यांनी पुस्तकं वाचले, संदर्भ ग्रंथ वाचले, जो त्यातला तज्ञ शिक्षक आहे त्याला जाऊन भेटले, त्याचं मार्गदर्शन घेतलं आणि मग आपलं लिखाण केलं. मुलांना प्रोजेक्ट करण्यासाठी कधीच मोबाईल देऊ नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. अभ्यास तर काहीही नसतो आणि गुगल सर्च तर सगळ्यात तुमच्या मुलांना हँडिकॅप बनवते. हा, काय सर्च करावं गुगलला? जे अभ्यासाव्यतिरिक्त जीके म्हणजे जनरल नॉलेज आणि सगळंच युट्यूबला जे काही असतं ते सगळंच खरं असतं असं नाही. वेगळा फक्त आहे ना तो. त्यांची पण टीआरपी वाढली पाहिजे ना.
आपल्या आसपास जे दिसतंय ते खरं असतं. बघा मुलं वेगळ्या ट्रान्समध्ये जातात. काय अरे हा मुलगा दिसतोय किती शायनर आहे, मागे त्याच्या 4 व्हीलर उभी आहे, निळ्या कलरची आणि पांढऱ्या कलरचा बंगला उभा आहे, त्याने गॉगल घातला आणि छान पोजमध्ये तो असे काहीतरी रील्स करतोय, ॲक्टिंग करतोय किंवा फोटो काढले. तुम्हाला माहिती आहे ते घर त्याचं आहे, तुम्हाला माहिती आहे ती बुलेट किंवा ती गाडी त्याची आहे, तुम्हाला माहिती आहे की त्याने घातलेला शर्ट त्याचा आहे, तुम्हाला माहिती आहे की त्याने घातलेला गॉगल त्याचा आहे, नाही ना? मग ही सगळी फॅन्टसी आहे. मग ह्यात मुलं रमतात आणि असं राहायला पाहिजे. मग ते राहण्यासाठी घरात येऊन विद्रोह करतात. बरं मला हे पाहिजे ते. तर सगळ्यात महत्त्वाचं की मुलांचा मोबाईलवर कसलाच अभ्यास नसतो. तुमच्या 18 वर्ष वयाच्या मुलांना, खालच्या 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांना फेसबुकला अकाउंट काढायला द्यायचं नाही, इन्स्टाला अकाउंट काढायला द्यायचं नाही. कोणतंही असं ॲप जे इव्हन व्हॉट्सॲप सुद्धा त्यांना त्यांच्या मित्रांचे ग्रुप्स असतात, आजकालच्या मैत्रिणींचे पण ग्रुप्स असतात. का आम्हाला स्टडीचं डिस्कस करायचं, 10वीची मुलं आपली 10वीला गेली की अभ्यासाचे ग्रुप तयार करतात. कशाला? शाळेत करा, शाळेत थांबा. ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही मी केल्या पाहिजे. इव्हन मला सुद्धा आता ह्याची सुरुवात केली पाहिजे. बरोबर आहे ना? कारण पुढची पिढी ह्याच्यापेक्षा प्रॉब्लेममध्ये जाणार आहे, कारण हे ॲडिक्शन वाढत चाललं आहे. मुलांना मोबाईल कमी द्यायचा. लहान मुलांना तर अजिबात सवय लावू नका की जेवता खाता पिता त्यांना ती मोबाईल बघायची. वेळ प्रसंगी तुम्ही त्यांना दटावा, फटका द्या, पण मोबाईलचं ॲडिक्शन तुम्हीच मुलांचं सोडवू शकता. हे जे काही सोशल मीडियाचे ॲप्स आहेत त्याच्यावर त्यांनी अकाउंट करू नये, ह्याच्यासाठी मुलांना तुम्ही समजावून सांगा की डिजिटल अवेअरनेस आपल्याला असला पाहिजे. आपले पासवर्ड्स दर आठवड्याला आपल्याला चेंज करायला लागतात, पण आपण करत नाही. कारण आपण त्याच्यात मी सुद्धा कधी काही अकाउंट उघडलं माझं ह्याचं जीमेलचं, तर ते पासवर्ड मी कधी चेंज केलेलं मला आठवत नाही, पण तो दर आठवड्याला चेंज केला पाहिजे. आणि एक मोठा हे येतो की आपण आता ऑनलाईन शॉपिंग करतो, तर ह्याचे सगळे व्यवहार कॅश इन हँड जो ऑप्शन असतो त्याच्यातच करावे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स कमी करावे. तुमच्या मुलांच्या हातात तर शॉपिंगसाठी मोबाईल देऊच नका, गरजच नाहीये. त्याच्याऐवजी आठवड्याची भाजी आणायची आहे तुमच्या मुलाला सुद्धा आणि मुलीला बाजारात घेऊन जा आणि विचारायला लावा, बाबा कांदे कसे किलो, बटाटे कसे किलो, टोमॅटो कसे किलो, किराणा आणायचा आहे, तर किराणाची यादी काढायची आहे तुम्हाला. बसवा तुमच्या दोन्ही मुलांना बरोबर आणि चल काय आणू, बघ जा डबा काढ खाली, काय संपले, आई तूर डाळ संपले, आई कसली डाळ आहे ग, तूर डाळ आहे की मूग डाळ आहे, हा प्रश्न त्याने विचारते. आई तूर डाळ संपली, किती आणायची, मग त्याला कळू देत की तूर डाळ अर्धा किलो लागते की 1 किलो लागते. चहा पावडर 1 किलो आणायची की पाव किलो आणायची, किती महाग आहे चहा पावडर माहित नाही, साखर कशी किलो आहे माहित नाही, कांदा कसा आहे माहित. हे शिकवा मुलांना, हे शॉपिंग शिकवा, ऑनलाईन शॉपिंग नका शिकवा. खूप विषय आहेत पुढे बोलण्यासारखे आपल्याला, पण वेळेची पण मर्यादा आहे आपल्याला. ह्या एका विषयावर आपण बोललोय. डिजिटल अवेअरनेस आपल्या सगळ्यांनाही असला पाहिजे, कारण जेव्हा आपण बघतो की आपण फसले जातो, मोबाईलला फिशिंग सारखे गुन्हे होतात. लोन ॲप असतात, म्हणजे लोन घ्या, कमी इंटरेस्ट रेट असा एखादा मेसेज येतो तुम्हाला, त्याला ब्लू लाईन असते खाली की तुम्ही क्लिक करता आणि तुमच्या अकाउंटवरचे पैसे आपोआप गायब होतात. कोणत्या तरी बँकेतून तुम्हाला फोन येतो की तुमचं KYC राहिले ते अपडेट करायचं आहे, किंवा तुमच्या अकाउंटमध्ये चुकून कोणाचे तरी पैसे ट्रान्सफर झालेले आहेत ते रिकवर करायचे आहेत. तुमच्या कार्डचा नंबर सांगा, तुमचा मागचा पासवर्ड सांगा आणि तुम्ही सांगून मोकळे होता, अकाउंटवरचे पैसे गायब होतात. एक मुलगी माझ्याकडे आली, मला म्हणाली की मॅडम मला BCAला ॲडमिशन घ्यायचं होतं आणि घरात पैसे नव्हते, म्हणून मला 10,000 रुपये हवे होते आणि मला एका लोनचा मेसेज आला की कमी इंटरेस्ट रेटमध्ये तुम्हाला लोन दिलं जाईल. मी त्याला रिप्लाय दिला आणि मला पलीकडून फोन आला की तुम्हाला लोन पाहिजे का, तर मी म्हटलं हो, पण मी स्टुडंट आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, एज्युकेशनल लोन करूया, 2% व्याज दराने एज्युकेशनल लोन करूया असं सांगितलं. तिचे कागदपत्र घेतले. काय घेतलं त्यांनी, फक्त आधार कार्ड आणि तिचं काय शाळेचं ज्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ॲडमिशनची पावती, बाकी काहीही नाही केलं. तिला वाटलं अरे वा, इतकं कमी याच्यात, बँकेत तर 10 फेऱ्या माराव्या लागतात, एवढ्या कमी याच्यात तिच्या अकाउंटवर 4,000 रुपये पहिला इन्स्टॉलमेंट आलं लोनचं. तिला वाटलं अरे वा,
मला आलं लोन मला मिळालं आहे, मग आता मी एज्युकेशनमध्ये पुढे सुरू करेल. त्यानंतर 4,000 आले, त्यानंतर पुढचे 5,000 9,000 रुपये तिला आले आणि शेवटचे 1,000 अजून आले नाही. त्यानंतर तिला वेगवेगळे फोन घ्यायला लागले. त्या फोनमध्ये ती माणसं सांगत होती, आज आमचं लोन भरा, 2 दिवसाची मुदत देतो, त्या 2 दिवसात लोन भरा, इंटरेस्ट रेट 10% व्याजदर आहे, 10% हे पैसे परत द्या, नाहीतर तू अमुक ठिकाणी ये. तिचा डीपीचा फोटो त्यांनी आता इझिली फोटो डाउनलोड करता येतात किंवा स्क्रीनशॉट मारता येतात. तो मॉर्फ केला आणि नूड फोटो तयार केला, चेहरा तिचा आणि फोटो नूड होता, तो तिला व्हॉट्सअपला त्यांनी पाठवला. जर तू अमुक ठिकाणी आणि बोलवतो ते, नाहीतर आत्ताच्या आत्ता आमचे 10,000चे 15 झाले, 15,000 परत दे, नाहीतर मग तुझा हा फोटो तिचे सगळे कॉन्टॅक्ट्स त्यांनी हॅक केले, तुझे सगळ्या कॉन्टॅक्ट नंबर्सना आम्ही पाठवून देणार. त्यानंतर तेही करून ती मुलगी ऐकत नव्हती, तर त्यानंतर म्हणजे तिने काही पैसे भरले, घरी सांगितलं, मग घरच्यांनी काही पैसे भरले आणि त्यानंतर त्यांनी इतक्या अश्लील भाषेत तिला शिव्या द्यायला सुरुवात केली. व्हॉट्सअपवर तिचं चॅटिंग तिने मला पाठवलं की मॅडम असं घाणेरड्या पद्धतीने ते लोक बोलतात जेणेकरून मेंदू हँग होऊन जाईल. एक छोटी गोष्ट, लोन हवं होतं, लोनचा मेसेज आला आणि तो मेसेज आल्यावर मी तो क्लिक केला आणि लोन घेतला आणि माझ्या आयुष्यात थोडा मोठा प्रसंग. इतकं अवेअर आपण असलं पाहिजे. खूप टेक्नॉलॉजी आपण वापरतो, पण टेक्नॉलॉजीचे सेटिंग्स, त्याचे लूप होल्स आपल्याला माहीत असले पाहिजेत, तरच तिकडे आपण जायचं, अदरवाईज जायचं नाही. फिशिंग एक प्रकार असतो, त्याच्यात पण असंच केलं जातं की त्याच्यात सेक्स्टॉर्शन एक भाग असतो. आणि म्हणजे काय तर तू आपल्या आता यंग मुलं आहे, त्यांचे अकाउंट्स असतात फेसबुकला, बरोबर, एक फेक अकाउंट असतं आणि ते तुमच्याशी चॅटिंग करतं की मी तुझी मैत्रीण आहे, अमुक वेळची वगैरे वगैरे, किंवा नवीन मैत्रीण, मला तुझ्याशी मैत्री करायची, तुझ्या फेसबुकवरचे मी फोटो बघितले, मला तुझे विचार आवडतात वगैरे, असं करून आपल्या गोत्यात घेतलं जातं आणि मग त्या अनोळखी माणसाबरोबर आपण फ्रेंडशिप करतो आणि फ्रेंडशिप केल्यावर मग हळूहळू घरात मुलं एकटीच असतात, वाटतं की अरे कोणाशी तरी बोलावं, मग व्हिडिओ चॅटिंग सुरू होतं. व्हिडिओ चॅटिंग होता होता ते सांगतात की अरे तुझा एक फोटो पाठव ना छान ड्रेसमध्ये. मग पहिला आपण एक छान ड्रेसमधला फोटो पाठवतो, मग हळूहळू हे रिलेशन पर्सनल व्हायला लागतं. मग असं सांगितलं जातं की अरे तुझा एक छान स्टायलिश लुकमधला फोटो पाठव ना. मग आपण एखादा छान क्रॉप टॉप घातलाय किंवा मग काहीतरी असं स्लीवलेस घातलंय, तो फोटो पाठवतो. हे करता करता हळूहळू हे फोटो मॉर्फ केले जातात आणि अशी एक खंडणीची टीम असते जी एकतर पैसे द्या, नाहीतर की तुमच्या मुलीचे फोटो आणून. वेंगुर्ल्यातली घटना, 11वीतली मुलगी, इंस्टाग्रामवर अकाउंट होतं, तिचा वाढदिवस होता त्या दिवशी, म्हणून तिने अकाउंट ओपन केलं आपलं आणि बघितलं तर त्या अकाउंटवर तिचा असा एक वेगळाच अश्लील व्हिडिओ व्हायरल झालेला, जो तिच्या सगळ्या कॉन्टॅक्ट्समध्ये गेलेला. तर आईबाबांना फोन येत होते की तुमच्या मुलीने कसा हा व्हिडिओ केला आहे. ती म्हणते मला ती इतकी घाबरली की मला काहीच माहीत नाही, मी इंस्टाग्रामचं अकाउंट वापरत पण नाही, फक्त ते अकाउंट तयार केलं आणि बर्थडे माझा वाढदिवस होता म्हणून कोणी विश केलं, त्याने थँक्यू म्हणायला म्हणून मी अकाउंट ओपन केलं, तर तो व्हिडिओ संपला. पटकन तिने तो डिलीट करून टाकला. तर हे डिलीट करणं म्हणजे तो मॅटर गेला असं नसतं, तो बाकीच्या अकाउंटला दिसतो. तो सायबर विभागात जाऊन त्याची तक्रार करायला लागते. प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर विभाग असतो, तिथे जाऊन तक्रार करायचं किंवा टोल फ्री क्रमांक असतो त्यांचा, तो मी देईन तुम्हाला. तर त्या टोल फ्री क्रमांकावर हे आपण कळवायचं की ह्या बाबतीत ह्या नंबरवरून असं झालेलं आहे, तर तुम्ही आम्हाला मदत करा. तो जो अश्लील मॅटर असतो तो डायरेक्ट इंटरनेट थ्रू काढून टाकला जातो आणि तुम्हाला पोलिसांची हेल्प. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या अनावधानाने आपल्याकडे होतात. फेसबुक अकाउंट, फेसबुकचा पासवर्ड विसरले किंवा फेसबुकला काहीतरी मला वाटतं तुम्ही डिलीट मारून टाकलं नाही ना, तुमचा जो बॅकचा डाटा आहे तो जात नाही डिलीट करून, तुमचं अकाउंट, तुमची प्रोफाईल जात नाही, त्याचा मिसयूज करू शकतो. माझी प्रोफाईल हॅक, माझं फेसबुक पण एकदा हॅक झालं होतं की माझ्या फेसबुकवरून मी आधी जास्त वापरत नाही आणि मी त्यात जास्त अवेअर पण नाही आहे सांगायचं, मी डोकं जास्त घालत नाही त्याच्यात. माझ्या फेसबुकवर असा एक शॉर्ट व्हिडिओ होता, म्हणजे फार अश्लील नव्हता पण एक कपलचा व्हिडिओ होता आणि तो अगदी माझ्या एका शाळेच्या ग्रुपवर गेला आणि सतत एक दिवस आड तो व्हिडिओ सारखा जात होता. मला फोन आला की मॅडम तुमचा अकाउंट असं. अरे बापरे, मी लगेच ओपन केलं, बघते तर त्यानंतर व्हिडिओ मी पण त्यावेळेस म्हणजे ही अगदी 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट मी डिलीट करून टाकली.
त्यानंतर त्यातला एक्सपर्ट माझे फ्रेंड आहे त्यांना विचारलं हे असं असं झालं का तो त्यांनी माझा पासवर्ड चेंज केला आणि काही सेटिंग्स केले आणि त्यांनी असं शोधलं की हे कुठून तर इंदोरवरून माझं फेसबुक हँडल केलं जातं. म्हणजे आता तर हातच लावत नाही काय फेसबुकला भीतीने की नको बाबा. म्हणजे आता मला ओळखणारी माणसं म्हणणार की अरे हा काय असा व्हिडिओ पाठवू शकत नाही एखाद्या शाळेच्या, पण न ओळखणारी माणसं म्हणू शकतात हे ह्या बघतात की काय असू शकतं ना. तर हे आणि दर एक दिवस आड तो व्हिडिओ सतत जात होता माझ्या अकाउंटवरून. त्याने सेटिंग माझा जे ओळखीचे मित्र होते त्यांनी ते IT इंजिनियर आहेत आणि त्यांनी ते सेटिंग करून दिल्यावर मग हे सगळं बंद झालं आणि पासवर्ड आम्ही चेंज करून टाकला. सांगायचा मुद्दा की आमच्यासारखे व्यक्ती फसले जाऊ शकतात. तर ज्यांना ज्याचं माहीतच नाही मुलं पण फसली जाऊ शकतात ना. त्यामुळे तुमचं तुमच्या मुलांकडे चांगलं लक्ष असलं पाहिजे. लक्ष म्हणजे फक्त त्यांना असं अडकून ठेवायचं नाही, तर तू काय करतोयस आणि तू काय करतेस मी मला चांगलंच समजतंय. मी तुझी आई आहे, तुझ्यापेक्षा जास्त मला ह्याच्यातलं समजतं. चल आपण मिळून त्याचा अभ्यास करू किंवा आपण मिळून ते हँडल करू, आपण मिळून ते करू. हा संवाद मुलांशी ठेवा. मग मुलं नक्कीच तुमच्यापर्यंत येतील, बोलतील आणि ओपन तुम्हाला सांगतील की आई हा प्रॉब्लेम आहे, बाबा हा प्रॉब्लेम आहे, आपण सॉल्व्ह करू. अजून कोणत्या विषयावर तुम्हाला ऐकायचं आहे?